हाय, मी वैष्णवी आणि आज आहे माझा एम-पी-एस-सी कंबाईनमध्ये म्हणजे ग्रुप सीचा पेपर आणि लिटरली मी उठले 8:30 वाजता, आवरले आणि चहा पिऊन येऊन पाण्याची बाटली, ट्रान्सपरंट पारदर्शक पाण्याची बाटली घेतली. आजोबा न्यायला येणार होते, अजून का आले नाही म्हणताना फोन करताना आजोबा म्हणले, की "अगं, मी विसरलो." मग कसं तर आले आणि पोहोचले 9:30 पर्यंत केंद्रावर. पेपर देऊन आल्यावर आम्ही ठरवलं रिलायन्स मॉलला जायचं आहे. कारण म्हणजे तिथं आम्ही ₹250 पोरांच्या पॅन्टा वगैरे एवढ्या सुंदर होत्या आणि कम्फर्टेबल होत्या पॅक पॅन्टासारख्या. म्हणून आम्ही जायचं ठरवलं. पण काय सांगायचं गेल्यावर वेगळंच झालं आणि इथं मला आल्यावर अशी फिलिंग येते, की "मॅडम, मॅडम इथं अलाउड नाही. प्लीज, प्लीज चला, चला साईडला चला, साईडला चला." असं म्हणतील. कारण कोण नसतेच ना. सो मला वाटतं इथं यायचं नाही अलाउड नाही. तरी सुद्धा इथं पोहोचलो आणि तिथं पोहोचल्यावर काय नव्हत्या पॅन्टा, काहीच नव्हतं. असू दे म्हणून दुसरीकडे फोकस करते असा विचार केला आणि नको ते बघून एक सेक्शन असं नव्हतं की बघितलं आणि कधी नाही ते काजू घेतलो स्वस्त होते म्हणून तिथं खरंच जेव्हा खरंच स्वस्त आहे तिथं. मग इथनं पुढं आम्ही रस्त्यात चुकलो आणि पोचलो बापट मिळाला. मग विचार करा काय पद्धतीचा आम्ही रस्ता चुकलो. मग तिथे सुरुवात केली आमच्या फूड ब्लॉगची. म्हणजे काय काय खायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा भेळ खाल्ली आणि चुकून विद्याला आहे आंब्याची ॲलर्जी आणि तिने बिचाऱ्याने आंबाच खाल्ला. असो रात्रभर खाल्ली बसली तो वेगळा विषय. चायनीजवाल्याचं मी वाट बघायला तो ती होते का नाही. तोपर्यंत खारू काय घेऊन टोमॅटो चुरून येईल तिथला ये पडलेला. फंस गया नंतर सीएम। मी मागवलेला इसे बर्गर. पार्टी की मीटिंग समझ के फंस बर्गर, गया। बर्गर किती 50 पर्यंत होता. खरंच सुंदर होता. अप्रतिम होता. खरंच जाऊन तुम्ही खावा. मग नंतर रियानं मागवलेली मॅगी. मॅगी खाल्ली आणि निधी म्हणली, "हां, मला तुम्ही एक भेळ दिली मी का जुनं पानं खाऊ?" मग मला स्प्रिंग पोटॅटो पाहिजे. मग तिला स्प्रिंग पोटॅटो आणून दिलो. लिटरली माझ्याकडून नोकरावानी काम करून घेतात आणि मी पण येडा आहे करतोय. असू दे आता मैत्रीण आहेत काय करायचं. आणि तोंड लपवायला की माझा भाऊ म्हणतोय, "तू किती खातेस?" म्हणून. तरी पण ये दादा मी फंस तुम्हाला गया तोंड सीएम। दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग हे सगळं पचवायसाठी मस्तपैकी कोल्ड ड्रिंक पिलो आणि इथं जरा रॅली चाललेली ती बघितली. बस इतकाच होता आमचा दिवस. थँक सो मच. व्लॉग आवडला चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा.